महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर या आधी पण मी इव्हनिंग स्नॅक्सच्या बऱ्याच रेसिपी दाखवले, पण आज जी रेसिपी दाखवणार आहे ना ती एकदम युनिक आहे। तर त्या दिवशी आम्ही असे सगळे बसलेलो पूर्ण फॅमिली, तर मी ही रेसिपी बनवलेली आणि सगळ्यांनी विदिन 5 मिनिट्समध्ये संपवून पण टाकली। खूप आवडली सगळ्यांना जास्त, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी। तर मी रेसिपीचं नाव आत्ताच सांगणार नाही आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, इन बिटवीन रेसिपीचं मी नाव सांगेल। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी सगळ्यात आधी ना आपल्याला कांदा मस्त असा गोल कट करून त्याच्या अशा रिंग्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा मस्त असे मधले मधले रिंग्स असे काढून घ्यायचे। तर आता हा कांदा मी कट करून ठेवलेला ऑलरेडी, तर तो साईडला ठेवूया आणि हे डीप करण्यासाठी आपल्याला जे बॅटर लागणार आहे ना ते रेडी करून घेऊया। तर मी इथे ना तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि कॉर्नफ्लॉर मिक्स करून घेतलं आहे। तर ह्याच्यामध्ये ना आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया। इथे मी लाल मिरची पावडर टाकते अर्धा चमचा, थोडंसं मीठ, रेड चिली फ्लेक्स टाकायचे आपल्याला थोडेसे, आणि ऑरेगॅनो, आणि पाणी टाकून व्यवस्थित हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी मी इथे आज ना ओनियन रिंग्स बनवते आहे, जे की मस्त परफेक्ट इव्हनिंग स्नॅक आहे आणि अगदी झटकन होतं। 4-5 मिनटं देखील लागत नाही ह्या रेसिपीला, सगळं रेडी असेल तर पटकन होऊन जातं। तर हे बॅटर ना आपल्याला थिकच ठेवायचं आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट म्हणजे असं ठेवायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्याच्यामध्ये। वा, हे बघा मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या बॅटरला, बघू शकता तुम्ही। हे बघा अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला, जास्त पातळ करायचं नाही आहे, नाही तर कोटिंग प्रॉपर होत नाही आपल्या ओनियन रिंग्सला। तर हे देखील आपलं झालेलं आहे, साईडला ठेवून देऊया। आणि इथे मी आता ब्रेड क्रम्स घेतलेत, हे बघा। तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर ह्याच्यात पण अर्धा चमचा, आणि व्यवस्थित हातानेच मी इथे मिक्स करून घेते आहे। हे बघा, तर आता एक बाजूला तेल तापत ठेवूया मस्त आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी आपण जे ओनियन रिंग्स मस्त अशा कट करून घेतलेत ना, ह्या बघा त्या घ्यायचेत आणि हे जे आपण बॅटर बनवलं आहे ना त्याच्यामध्ये डीप करायचे आहेत, मस्त मस्त कोटिंग होऊ द्यायची। आता ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आहेत आपल्याला, ह्याच्यामध्ये पण चारी बाजूने मस्त कोट करून घ्यायचं आपल्याला। हे बघा सगळ्या बाजूने लागलं पाहिजे। आणि आता फॉर एक्स्ट्रा क्रंच आपण परत ह्याच्यामध्ये डीप करायचं आहे ह्या बॅटरमध्ये। हे बघा मस्त कोट करून घ्यायचं आहे आणि परत ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, वा वा क्या बात आहे। आणि खरंच इतकी टेस्टी लागते ना ही रेसिपी, लिटरली खूप जास्त छान लागते। हे बघा बाकीचे आपण ना सगळ्यांना असंच करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवूया, तोपर्यंत आपलं तेल देखील तापतंय मस्त। तर मंडळी हे बघा मस्त मी सगळे असे कोट करून घेतलेत आणि आपलं तेल देखील तापलेलं आहे, तर चला मस्त फ्राय करून घेऊया। आणि लिटरली गाईस ह्याची टेस्ट इतकी छान लागते ना आणि इतकी क्रिस्पी होतात ना। हे बघा, आणि फ्राय व्हायला पण जास्त वेळ लागत नाही, ओनियन काय लगेच फ्राय होऊन जातो, विदिन 1 to 2 मिनिट्स होऊन जातं ते डीप फ्राय। तेल मस्त तापू द्यायचं आणि मग टाकायचे आपल्याला। हे बघा, आणि ब्रेड क्रम्समुळे अजून जास्त क्रिस्पी होतात ते, आणि आपण डबल कोटिंग केली आहे ना म्हणून अजूनच जास्त क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। तुम्ही तुमच्या फेवरेट कोणत्या पण डीपसोबत खाऊ शकता, केचप म्हणा, मायोनीज, किंवा अजून तुम्हाला जे आवडत असतील डीप त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा मस्त फ्राय झालेत, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा किती मस्त दिसत आहेत एकदम। कधी आपण असंच घरी मूवी बघत असू किंवा आपली मॅच वगैरे वर्ल्ड कपची झाली असेल तर मस्त परफेक्ट रेसिपी आहे ही। सगळं तेल निथळून घेऊया आपण आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हा हे बघा, बाकीचेही असेच तळून घेऊया मस्त।
मस्त सुगंध सुटलाय घरभर नुसता. तर म्हणजे हे बघा मस्त आपले ओनियन रिंग्स रेडी आहेत, क्रिस्पी. मी तुम्हाला ह्याचा किती क्रिस्पी आहेत दाखवते. हे बघा मस्त आवाज येतोय. लहान मुलं देखील आवडीने खातात आणि काहीतरी वेगळं आणि खूप यम्मी देखील लागतात. मी अर्ध्या संपवलेत ऑलरेडी. तर म्हणजे मस्त आपल्या क्रिस्पी यम्मी ओनियन रिंग्स रेडी आहेत आणि इतक्या क्रिस्पी झालेत आणि खूप जास्त टेस्टी लागतात. तर नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा. थांबा मी एक टेस्ट करून बघते कशा झाले. जास्त यम्मी आणि क्रिस्पी झाले आणि घरी तुम्ही ट्राय करून नक्की बघा. ती जास्त वेळ पण लागत नाही, फक्त 5 मिनिटं लागतात. आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.